नमस्कार मंडळी. आता उन्हाळ्यामध्ये चिकन तर खायचं आहे, पण त्रासही नको आहे. त्यामुळे अजीर्णाचा त्रास नको असेल तर झटपट बनवूया अळणी चिकन. तर अळणी चिकन बनवण्यासाठी आपल्याला इथे कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आणि खोबरं लागणार आहे. तर आता सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मूठभर कोथिंबीर, त्यासोबत 2 इंच आल्याचे तुकडे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 आपण इथे छोट्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासोबत 2 मध्यम आकाराचे कांदे आपण यामध्ये घालून घेणार आहोत उभे चिरून, आणि सोबत आपण घालून घेणार आहोत अर्धी वाटी ओलं खोबरं. आता आपली कोथिंबीर गारेगार राहावी, म्हणजे तिचा हिरवा रंग तसाच राहावा, म्हणून यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे. आता आपण काय करणार आहोत, आपल्या चिकनला फोडणी द्यायची आहे. त्यामुळे मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घालून त्यावरती कढीपत्ता आणि साधारण 5 ते 6 मिरी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आता यावरती आपण किंचितची हळद घालून घ्यायची आहे, थोडीशी धना पावडर घालून घ्यायची आहे आणि एक पाव चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. आता यावरती स्वच्छ धुवून मी चिकन घातलेलं आहे. हे साधारण अर्धा किलो चिकन आहे. तुम्ही इथे बॉयलर चिकन वापरू शकतात. मी सेमी गावठी कोंबडी इथे वापरलेली आहे. आणि व्यवस्थित आपल्याला चिकन ढवळून घ्यायचं आहे. चिकनला व्यवस्थित आपली हळद वगैरे लागली की यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं वाट पाहिजे आहे. 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात की चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. आता यावरती आपण जो वाटलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला जितकं लागेल तितकंच आता सध्या पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आता उकळी आली की आपण यामध्ये छान आपलं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, छान ढवळून घ्यायचं आहे. आता इथे ग्रेव्ही फार थोडीशी दाटसर आहे, त्यामुळे मी इथे गरम पाणी घालून थोडी तिला पातळ करून घेतलेली आहे. आता यावरती झाकण लावायचं आहे आणि साधारण आपल्याला 15 ते 20 मिनटं वाट पाहिजे. 15 ते 20 मिनटामध्ये आपलं चिकन छान तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला त्याला गरमागरम सर्व करायचं आहे. आता इथे आपलं चिकन छान तयार झालेलं आहे. ग्रेव्हीचा रंगही भन्नाट आलेला आहे. आता यावरती कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.